पारो तू मी आदित्य सर आदित्य आदित्य सर आदित्य सर अगं पारो कुठे चालली इकडे ना माझ्या जवळ तिला अरे तिला अरे तू आराम कर रे जरा आराम कर अगं पारो ऐक तर तू पारो 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 तरी तुला काय केलं मारू मार त्याला अरे सोड अरे मारू मारू काय झालं काय झालं हा नराधम आमच्या घरात घुसला होता आजपर्यंत तुम्ही सगळे जण सहन करत होता म्हणून याची हिंमत वाढत गेली बस झालं दाखवून द्या नराधमाला स्त्री ही फक्त लक्ष्मी नसते वेळ आली ना की ती काली मातेचं सुद्धा रूप धारण करू शकते आणि या राक्षसाचा विनाश करू शकते हो आदित्य दादा अगदी तुम्ही बरोबर बोलताय लई छळ सहन केलाय आम्ही याचा याला आता आम्ही सोडणार नाही याला चांगलीच अक्कल घडू मारा मारा त्याला एक मिनिट काय चाललंय बाजूला बाजूला साहेब इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आला इन्स्पेक्टर साहेब हा नालायक माणूस तुमच्या घरात घुसला होता आणि माझ्या बायकोवर तरी इन्स्पेक्टर साहेब साईडला सगळ्या बायकांना त्रास देतो अक्षरशः मीठ आणलंय तरी तुम्ही प्लीज याला घेऊन जा बस तुम्ही काळजी नका करू मी बघतो याचं काय करायचं ते हे घे याला पकड चल घेऊन नालायक कुठला तुम्ही समध्या जणी एकत्र आला त्यानं सावत्याच्या विरोधात आवाज उठवलात म्हणून हे शक्य झालंय आता तुम्हाला बी कळलं असं की एक स्त्री स्वतः काय काय करू शकते आपण जर का असंच लढत राहिलो तर सावत्यासारखी गुंड कधीच कुठल्याच बाईवर नजर बर करून सुद्धा बघणार नाही तुमच्या समध्यांचे खूप आभार थँक्यू पारू तुझ्यामुळे आज आमच्यात धाडस आलं बघ बरं झालं आज पारू आणि आदित्य भावांमुळे त्याला चांगलीच अद्दल घडली दादा ये ना ये बस ना नाही मी ठीक आहे ऍक्च्युली ते ट्रेन ऍक्सिडेंट नंतर मी सगळेच काळजीत असाल म्हणून मी आलोय मी आता ठीक आहे मी रिकवर होतोय पण आहे ठीक आहे हा सुखरूप असणं हाच खूप मोठा त्रास आहे या त्रासाचं काय करायचं मला ना लवकर काहीतरी इलाज हवा यावर म्हणजे मला प्रॉब्लेम होतोय कारण खूप त्रास होतो काही त्रास होत नाही आहे ना तुला नाही त्रास असा नाही ते पप्पा प्रीतम तुझं आवडून झालंय का आपल्याला ऑफिसला जायचं महत्वाची मीटिंग आहे तिकडे आई आई मी आपल्या प्रोजेक्टला सुरुवात करतोय तुझे आशीर्वाद हवे होते
तर मी तुला घरी सोडायला नाही. बारावीची सराव परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे. अरे देवा, काय ग काय झालं? आदित्य सर, 12वीची परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे. मला कळत नाहीये मला कसं काय अभ्यास जमणार आहे. म्हणजे माझं लक्षच, म्हणजे मी कशी परीक्षा देणार आहे सर? शांत हो. काय झालं एवढं? असं कसं शांत हो आदित्य सर? हे बघा, माझा काहीच अभ्यास नाही झाला. म्हणजे मला कळतच नाही मी कशी काय परीक्षा देणार आहे. तोंडावर परीक्षा आली. इकडे बस, मला इकडे बस. कसं? पारू, मला खात्री आहे तू या परीक्षेत नक्की चांगले मार्क्स मिळवशील. सर, हो, या झालाय तुझा अभ्यास आणि 8 दिवस आहेत ना अजून. अजून मन लावून अभ्यास कर आणि जिथे अडेल तिथे मी आहेच. पारू, आता स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली. मला खात्री आहे तू या परीक्षेत नक्कीच पास होशील. माझाही प्रोजेक्ट सुरू होणार आहे लवकरच. तुला माहिती आहे, मी चेन्नईला ज्यांच्याकडे जाणार होतो ना, त्यांनी या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवलाय. ते येणार आहेत मला भेटायला. काय? हो, त्यांना मनोमन असं खूप वाटतं की सगळं आता चांगलंच होणार आहे. बरोबर, आपण दोघंही पास होणार. आदित्य सर, तुम्ही या प्रोजेक्टसाठी लई मेहनत घेतली. तुमच्या कामात तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. आता जसं तुम्ही मला म्हणलात ना की मी चांगल्या गुणांनी पास होणार, तसंच तुमचा हा प्रोजेक्ट सुद्धा लई भारी होणार आहे. तुझ्या तोंडात काजू कतली. गप्प बसा. ऑल द बेस्ट. तुला पण. जा आता अभ्यास कर. आराम करा तुम्ही बी. नाही नाही, आता आराम नाही. पारू, तुझी 12वीची परीक्षा पास झाल्याचा आणि आपलं हे प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्याची पार्टी आपण एकत्र साजरी करू. चालतंय.